मंडळी नमस्कार. शब्द माझे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस मुंबईत पावसानं जबरदस्त मैफल जमवलेली आहे. मुंबईतच नाही, जी काही वृत्त येत आहेत ती सगळी महाराष्ट्रभर, पुण्यात खूपच जबरदस्त असा हा पाऊस जमलेला आहे. पण कसं आहे की हल्लीची आपली जीवनशैली अशी आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी रिमोटवरती चालवायची सवय आहे आणि दिवसेंदिवस ती वाढते आहे. म्हणजे पंखा रिमोटवरती कमी जास्ती करायचा, एसीचा रिमोट असतोच आणि बाकी ज्या ज्या गोष्टीसाठी आपल्याला जागेवरून उठायला लागतं त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या हातात रिमोट असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आपण रिमोटनी नियंत्रण जमवायला जातो आणि जितकं यंत्रांवरती आपलं नियंत्रण येत चाललं आहे तितकंच आपलं माणसांवरचं नियंत्रण सुटत चाललं आहे. आपली स्वतःची मुलंसुद्धा संध्याकाळी रात्री किती वाजता घरी येतात, त्यांच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर किती वाजता झोपतात हे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं लास्ट सीन बघितल्यानंतर कळतं. त्यामुळे रिमोट प्रचंड वाढतोय, आणखीन नियंत्रण माणसांवरचं प्रचंड कमी होतं आहे. अशा एका वेगळ्याच जीवनशैलीतनं आपण जात आहोत. याला लाईफस्टाईल म्हणायला फार गहिवरून येतं मला, कारण ही कुठल्याही प्रकारची स्टाईल नाही आहे. काही वर्षांपूर्वी आपली जी होती त्याला जीवनशैली म्हणता येईल, पण आता हे सगळं मधल्याच काळामध्ये आपण आहोत. एनिवे, आत्ताचा हा जो पावसाळ्याचा काळ आहे त्या काळामध्ये सगळेजण खूप भावनिक होतात, रोमॅन्टिक होतात. म्हणजे चैतन्य वृत्तीला आपल्या बहर येतो. क्वचित कवितेच्या वाटेला जाणारा माणूससुद्धा कविता करायला लागतो. सहजपणे एखाद्या व्यक्तीकडे रस्त्यात जाताना आपण वळून बघणार नाही, अशा व्यक्तीकडे पण या पावसाळ्यामध्ये वळून बघतो. जाणकारांना कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय ते. तर अशा रीतीनं हा पाऊस आपल्या एकंदर सगळ्या पैलूंना बहर आणतो. पण तो केव्हापर्यंत? जोपर्यंत तो आपल्या मनासारखा पडत असतो, सभोवताली हिरवगार असतं, रस्त्यांवरती खड्डे नसतात. हे फारच इमॅजिनरी होत आहे. पण अशा सगळ्या चांगल्या गोष्टी सुरू असतात तेव्हा हा पाऊस आपल्याला हवा असतो, हवासा असतो. पण हा पाऊस जेव्हा नाकात दम आणतो, नाकी नऊ येतात, तेव्हा मात्र आपण किती दिवसात सूर्याचं दर्शन नाही, आता थांब रे बाबा, आणि अशा सगळ्या अर्जव करायला लागतात. तर अशा पावसामध्ये दोन स्वरूपाच्या कविता होऊ शकतात असं माझं मत आहे. एक म्हणजे या सुंदर पावसाच्या सुंदर कविता जे सगळेजण करतात, पण एक म्हणजे या पावसाच्या अभावामुळे किंवा अतिरेकामुळे जे काही नाकात दम येतो आपल्या, त्याच्यानंतर झालेल्या कविता. कसं आहे की पावसावरच्या कविता खूप असतात, पण प्रत्येक कवितेमधला पाऊस हा वेगळा असतो. एक उदाहरणादाखल सांगायचं तर अशोक बागवेंचा एक संवेदनशील पाऊस होता. त्याचं म्हणले होते की या उन्हाळ्यात मला तुझी आठवण झाली आणि अचानक पाऊस आला. या उन्हाळ्यात मला तुझी आठवण झाली आणि अचानक पाऊस आला, तेव्हा डोळ्यातला कुठला आणि बाहेरचा कुठला ते कळलंच नाही. हा पाऊस. यशवंत मनोहरांनी न पडलेला पाऊस याच्यावरती कविता केली. म्हणाले की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक हे आसवांवरती काढलेलं आहे. कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रारी मांडल्या नाहीत. झाडे करपली, माती भडकली, नदीच्या काठाने मरण शोधित फिरलो, आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. ह्या दोन विदारक अशा पावसाच्या कविता या बॅकग्राऊंडवरती मी तुम्हाला या पावसावरती केलेली मी एक रोमॅन्टिक कविता ऐकवतो. अशी आशा आहे की तुम्हाला ही कविता खूप आवडेल. कसं आहे की घरातनं, गॅलरीतनं, खिडकीतनं दिसणारा पाऊस हा नेहमीच सुंदर असतो. ऑफिसला निघालं की तोच पाऊस नकोसा वाटतो. पावसाला म्हणतो आपण, तुला बरोबर कसं नाही कळतं मला घराबाहेर केव्हा पडायचं आहे, बरोबर तेव्हा सर येते. मी असं म्हटलं होतं या पावसाविषयी, येता पर्जन्याची सर रस्ता धुसर धुसर, येता पर्जन्याची सर रस्ता धुसर धुसर, रान ओलं चिंब होता ओली चिंब ही नजर. येता पर्जन्याची सर रस्ता धुसर धुसर, रान ओलं चिंब होता ओली चिंब ही नजर. ढग तांडव करता वीज भांडणास सज्ज, ढग तांडव करता वीज भांडणास सज्ज, आणि ओले त्या पानात झाड ओले ती सलज्ज. ढग तांडव करता वीज भांडणास सज्ज, आणि ओले त्या पानात झाड ओले ती सलज्ज. वाऱ्या पावसाचे युद्ध, वाऱ्या पावसाचे युद्ध आणि रान सारे स्तब्ध, वाऱ्या पावसाचे युद्ध आणि रान सारे स्तब्ध, एका रांगड्या तालात सारा आसमंत धुंद. अवघी सृष्टी भिजवून वृष्टी प्रेमाची करून, अवघी सृष्टी भिजवून वृष्टी प्रेमाची करून, मेघ जाती हे निघून, गाती मल्हाराची धून, गाती मल्हाराची धून. हा सुंदर पाऊस आहे, मैफल जमवलेला, हवासा वाटणारा, धरणं भरली अशी वृत्त आणणारा. तू खूप सुंदर दिसतेस असं कोणाला तरी म्हणायला लावणारा असा सुंदर पाऊस.
हा पाऊस उद्याची जी तारीख आहे 26 जुलै, कोणताही मुंबईकर आयुष्यभर विसरणार नाही अशी तारीख. त्या 26 जुलै कारगिलमुळे पण लक्षात आहे, आणखी पावसामुळे पण लक्षात आहे. या 26 जुलैच्या पावसाला मी असं म्हटलं होतं, घोट घोट हे आम्ही जगतो, घोट घोट हे आम्ही जगतो, कण कण जमवित जातो. तुमची आमची जीवनशैली. घोट घोट हे आम्ही जगतो, कण कण जमवित जातो. एक ढग येतो बरसून जातो, एक ढग येतो बरसून जातो. सर्वस्वाला लुटतो, सर्वस्वाला लुटतो. कण कण जगता अश्रू जमविले. काय जमवलं आपण? कण कण जगता अश्रू जमविले, तेही सुकून गेले. कण कण जगता अश्रू जमविले, तेही सुकून गेले. दोन्ही डोळे तेही कोरडे, स्वप्ने हरवून बसले. वरून पाणी, वरून पाणी, डोळा पाणी, देवघरातही पाणी. आठवा 26 जुलै 2005. वरून पाणी, डोळा पाणी, देवघरातही पाणी. आवरणारे हात तोकडे, आवरणारे हात तोकडे, रेषा पसरून बसले, रेषा पसरून बसले. पामर येथे आम्ही ठरतो, कण कण जमवित जातो. एक ढग येतो बरसून जातो, एक ढग येतो बरसून जातो. सर्वस्वाला लुटतो, सर्वस्वाला लुटतो. हे दोन्ही पावसाच्या कविता कशा वाटल्या मला तुमच्या कॉमेंट्समध्ये सांगा. तुमच्यातलं कवित्व, तुमच्यातली रसिकता, तुमच्यातली समीक्षा करण्याची वृत्ती, या सगळ्यामुळे मला तुमची कॉमेंट हवीशी आहे. माझं हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि स्प्रेड करायला विसरू नका. धन्यवाद.